नमस्कार शेतकरी मित्रांनो. रात्रंदिवस घाम गाळून जो कापूस आपण पिकवतो आणि त्याला बाजारात नेल्यावर योग्य भाव मिळत नाही, तेव्हा काळजात कसं चर्रर होतं हे सांगायला नको. आज आपण याच मोठ्या संघर्षावर बोलणार आहोत. पण सुरुवात करण्याआधी एकच गोष्ट सांगतो, या लढाईत अचूक माहिती हाच आपला सर्वात मोठा आधार आहे. म्हणून आत्ताच आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करा आणि चला थेट मुद्द्यावर बोलूया. जरा विचार करा, तुम्ही तुमचा कापूस विकायला पूर्णपणे तयार आहात आणि अचानक एक बातमी येते की सरकारची एकमेव हमीभाव देणारी एजन्सी म्हणजे सीसीआय खरेदीच बंद करणार आहे. हो, 27 फेब्रुवारीला हाच धक्का हजारो शेतकऱ्यांना बसणार होता. बाजारात अक्षरशः भूकंप आल्यासारखी परिस्थिती होती आणि शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. पण हे संकट इतकं मोठं का होतं? सीसीआय खरेदी थांबवणार या एका घोषणेने बाजारात इतकी भीती का पसरली? चला याच्या मुळाशी जाऊया आणि या समस्येची तीव्रता नक्की काय होती हे समजून घेऊया. बघा, सीसीआय म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचं सुरक्षा कवच होतं. बाहेर व्यापारी कितीही कमी भाव देत असले तरी सीसीआय हमी भावाने कापूस घेणार हा एक खूप मोठा आधार होता. आणि तोच आधार जर काढून घेतला तर शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांच्या दयेवर जगावं लागलं असतं आणि व्यापारी भाव पाडणार हे तर होणारच होतं. मग शेतकऱ्यांच्या घामाची किंमत कोण देणार हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला होता. आता ही जी परिस्थिती आहे ना, ही काही एका रात्रीत निर्माण झालेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात एक वेगळंच नाट्य सुरू होतं. हा चढउताराचा खेळ नेमका कसा झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला या टाईमलाईनकडे जरा बारकाईने पाहावं लागेल. सुरुवात झाली ऑक्टोबरमध्ये, जेव्हा सीसीआयने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना एक दिलासा दिला. मग 31 डिसेंबरला सरकारने आयात शुल्क लावला आणि भावात चांगली तेजी आली. जानेवारी महिन्यात तर शेतकऱ्यांनी जणू दिवाळीच अनुभवली. भाव तब्बल 8,500 रुपयांच्या स्वप्नवत पातळीवर पोहोचले होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. 19 जानेवारीला सीसीआयने स्वतः खरेदी केलेला कापूस विकायला काढला आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या आशेवर पाणी फिरलं. बाजार अक्षरशः कोसळला. आता या कथेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट, जी गोष्ट शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आणि चीड निर्माण करून गेली, ती म्हणजे सीसीआयची दुटप्पी भूमिका. म्हणजे बघा, एकाच वेळी तारणहार आणि मारणहार अशी काहीशी ही भूमिका होती. हे चक्र किती विचित्र आहे बघा. म्हणजे एका हाताने सीसीआय शेतकऱ्यांकडून हमी भावाने कापूस घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने तोच कापूस गिरण्यांना कमी भावात विकून बाजारातले भाव पाडायचे. याचा सरळ अर्थ काय होतो की शेतकऱ्याला खुल्या बाजारात चांगला भाव मिळण्याचा रस्ताच बंद करून टाकला गेला. हा तर शेतकऱ्यांसोबत एक विचित्र खेळच झाला. हा आकडा विसरू नका. जानेवारीत हे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिलं होतं. त्यांना खरंच वाटलं होतं की यावर्षी तरी कापूस आपल्याला तारणार. आणि आजची ही परिस्थिती बघा, 8,500 रुपयांवरून थेट 7,200 ते 7,700 रुपयांपर्यंतची घसरण. म्हणजे प्रत्येक क्विंटल मागे 1,000-1,200 रुपयांचा थेट फटका. हे फक्त आर्थिक नुकसान नाहीये, तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा आहे. पण म्हणतात ना, जेव्हा संकट चारी बाजूंनी घेरलेलं असतं तेव्हाच कुठून तरी आशेचा एक किरण दिसतो. याही वेळी तसंच झालं. शेतकऱ्यांचा आवाज अखेर सरकारच्या दरबारात पोहोचला. शेतकऱ्यांची ही बिकट अवस्था पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्राला पत्र लिहिलं आणि सीसीआयची खरेदी कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये, ती सुरूच ठेवावी अशी जोरदार मागणी केली. पण इथेही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मागणी होती 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढीची, म्हणजे जवळपास 2 महिने. पण मंजुरी मिळाली फक्त 15 मार्चपर्यंत. म्हणजे जखमेवर मलमपट्टी नक्कीच झाली आहे, पण जखम अजून पूर्णपणे भरायची बाकी आहे. हा दिलासा आहे, पण तो तात्पुरता आहे. मित्रांनो, पुढचे हे 15 दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप निर्णायक आहेत. या संधीचं सोनं कसं करायचं आणि आपली नेमकी रणनीती काय असायला हवी यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा आणि सरळ अर्थ हा आहे की हमी भावाने कापूस विकण्याचा दरवाजा पुन्हा एकदा उघडला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा दरवाजा फक्त आणि फक्त 15 मार्चपर्यंत उघडा राहणार आहे. वेळ आपल्या हातातून वेगाने निसटून जातोय. आता सर्वात मोठा प्रश्न उरतो, या परिस्थितीत नेमकं काय करायचं? कापूस विकून टाकायचा की भाववाढीची वाट पाहायची? चला, बाजारातले तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात ते पाहूया. 3 गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. 1. सरकारची सध्याची धोरणं भाव वाढू देतील असं काही वाटत नाही. 2. खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमीच दर मिळतोय. आणि 3. आणि म्हणूनच ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे त्यांच्यासाठी कसलीही वाट न पाहता सीसीआयला हमी भावाने कापूस विकणे हाच आजच्या घडीला सर्वात शहाणपणाचा आणि सुरक्षित निर्णय आहे. बाजार विश्लेषकांचा सल्लाही नेमका हाच आहे.
त्यांच्या मते भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. ही अनिश्चितता पाहता हमीभावाने जी निश्चित रक्कम मिळतीये ती स्वीकारण्यातच खरं शहाणपण आहे. जोखीम पत्करण्याची ही वेळ नाही. आपण जर आकडेवारीवर नजर टाकली तर दिसतं की महाराष्ट्रात आतापर्यंत 25.5 लाख गाठींची खरेदी झाली आहे आणि अजूनही हजारो शेतकरी रांगेत आहेत. या मुदतवाढीमुळे हा आकडा साधारण 28 ते 30 लाख गाठींपर्यंत जाईल, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल. पण सगळ्यात मोठा आणि खरा सवाल तसाच आहे. 15 मार्चला ही मुदत संपेल तेव्हा काय? पुन्हा तेच संकट, तीच अनिश्चितता आणि तेच व्यापाऱ्यांचे खेळ शेतकऱ्यांच्या दारात उभे राहणार का? या संघर्षात आम्ही तुमच्या सोबत आहोत. 15 मार्चनंतर काय करायचं, बाजाराची दिशा काय असेल, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. या लढाईत तुम्हाला एकटं पडायचं नसेल तर आजच आपलं कृषी साथी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचेल.